ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त 25 ते 30 टन, जास्तीत जास्त 50 टन. पण 50 टन काढत असताना ऊस येणारा खर्च जर तुम्ही विचार केला तर नाही म्हणलं तरी 25 ते 30 टनाचा खर्च आम्हाला त्याच्यावरती जातोयच. 25 टन तर खर्च होतोयच. आता हा झालं ऊसाचा आर्थिक गणित. आता बांबूच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर सध्या जे बांबू जातात हे नगावरती जातात. जर आपण ह्याचा जर इंडस्ट्रियल वापर करायचा म्हणलं, सरसकट घ्यायचे म्हणलं, टनावरती जर घेतला तर मी स्वतः जर इंडस्ट्री उभा करायची म्हणलं तर 6,000 रुपये टनाला आम्ही स्वतः घेण्यासाठी तयार आहोत. शेती आपण व्यावसायिक तत्वानं केली तर शेती आहे. ट्रायल आणि एररवरती तुम्ही शेती कोणती करू नका. करत असताना तुम्ही तिच्याकडे बघताना कोणतंही पीक करा, पण ते सर्व अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचा विचार करून तो करा. आज सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मजूर मिळत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुःख आहे शेतीतलं. कारण कोणत्याही काम करायचं म्हणलं तर स्वतः शेतकरी एकटा काय सगळं करू शकत नाही, मजूर मिळत नाहीत. त्याला एक बगल द्यायचा हा प्रयत्न म्हणून आम्ही ही बांबू लागवड केलेली आहे. फळ शेती असेल, फूल शेती असेल किंवा ऊसाची शेती असेल, एवढी चांगली डेव्हलप व्हायला लागली आहे. हे आता त्यातनं ते साईडला करून बांबूच्या शेतीकडे यायचं म्हणजे लोक काय हसले असतील. नाही, मला तर ही वेड्यात काढतात. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग. गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शक हो नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता शाहूवाडी तालुक्यातील सरूड या गावामधील दादासो पाटील या शेतकऱ्यांच्या बांबूच्या शेतामध्ये आहे. जवळपास बघायला गेलं तर आपला भाग तसा बघायला गेलं तर गगनबावडा असेल, राधानगरी असेल, शाहूवाडी असेल, हे 3 तालुके म्हणायला गेले तर जास्तीत जास्त पाऊस असलेलं हे क्षेत्र. आणि ह्या क्षेत्रामध्ये चालू असलेली जी शेती आहे ती म्हणजे ऊसाची शेती किंवा भाताची शेती. पण दादासो पाटील म्हणून आपल्याकडे जे आता एक शेतकरी आहेत, मी यांच्याशी 2 दिवस झालं संवाद साधतोय. तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग केलेले आहेत. हे प्रयोग कसे आहेत तर बांबूची शेती आपल्या भागामध्ये कशा पद्धतीनं करता येईल आणि त्या शेतीला वेगवेगळ्या शासनाकडून असलेले सबसिडी, शासनाकडून असलेली जे काही अनुदानं आहेत त्या अनुदानाचा कसा वापर करायचा, कशा पद्धतीने ही शेती करायची, ह्या संदर्भात सविस्तर आपण या मुलाखतीमध्ये चर्चा करणार आहे. पहिल्यांदा तुमचं केके न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल एकंदरीत जर का बघायला गेलं तर आपला भाग आणि या भागामध्ये असलेली पारंपरिक शेतीची जी पद्धती आहे ती सोडून आता तुम्ही जी चालू केलेली आहे ही बांबूची शेती, कसं काय इकडं वळालं? आता विषय कसा आहे की शाहूवाडी तालुक्याचं जर वातावरणाचा जर अभ्यास केला तर आपल्या इथं भात आणि ऊस ह्या पिकाव्यतिरिक्त आपण दुसरी पिकं घेऊ शकत नाही. जसं फळ पिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असतील, भाजीपाला पिकं जर घेतली तर थ्रिप्सचा वगैरे प्रॉब्लेम जास्त होतो. तसंच त्याच्यावरती होणारा खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे शेतकऱ्याची कोणतीही आर्थिक हे बसत नाही. त्याच्यामुळं त्या पिकाशिवाय आपल्या इथं पर्याय म्हणजे भात आणि ऊसाच्या पिकाशिवाय पर्याय इथं नाही. आता ऊसाचा विषय असा आहे की ऊसाला लागणारी खतं, त्याला होणारा खर्च किंवा लागणारे मजूर, आज सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मजूर मिळत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुःख आहे शेतीतलं. कारण कोणत्याही काम करायचं म्हणलं तर स्वतः शेतकरी एकटा काय सगळं करू शकत नाही, मजूर मिळत नाहीत. त्याला एक बगल द्यायचा हा प्रयत्न म्हणून आम्ही ही बांबू लागवड केलेली आहे. ह्याचं कारण काय आहे की बांबू एकदा लावला की तो जवळजवळ जोपर्यंत फ्लावरिंग देत नाही तोपर्यंत तो आपल्या शेतामध्ये त्याच्यापासून आपण उत्पादन घेऊ शकतो. एक त्याचा सर्वात महत्त्वाचा आहे, कोणतीही मशागत अंतर्गत करावी लागत नाही. दुसरं म्हणजे मजूर तोडणी व्यतिरिक्त ह्यामध्ये मजूर आणायचं काही काम नाही किंवा इतर अंतर्गत मशागत करण्याची काही गरज नाही. हे ह्याचा एक सर्वात मोठा हे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आता सध्या बांबू मिशन अंतर्गत सबसिडी गव्हर्नमेंटच्या मिळतात. त्याचं कारण असं आहे की बांबू हे पीक आहे, हे आता सध्या जे बांबूवरती जे म्हणजे आम्ही जे केलेलं आहे हे अगरबत्तीसाठी वापरतो. जवळजवळ 1500 प्रकारच्या वस्तू ह्याच्यापासून बनतात. आता तुम्ही कुठला करायचा, काय करायचा, कशासाठी करायचं हे प्रत्येकाचा विषय हा वेगळा आहे. आणि हे फील्ड आता सध्या नवीन आहे. म्हणजे ह्याच्यावरती फक्त आता हे ट्रायल बेसिसवरती आम्ही हा केलेला प्लॉट आहे. म्हणजे भविष्यात आम्ही ह्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये पण उतरणार आहे. अगरबत्तीच्या काड्या तयार करणे, चॉपस्टिक तयार करणे, टूथपिक तयार करणे किंवा अगरबत्तीच्या काड्यावरती जो ह्याचा मुलामा असतो प्रीमिक्सचा, तो लावून मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत ज्या अगरबत्त्या डिपिंग करून विकतात, स्वतःचं मार्केटिंग आहे, अशा कंपन्यांना तो वितरित करणे, इथंपर्यंत आम्ही एक पुढं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही ही लागवड केलेली आहे. ही लागवड करत असताना छोट्या प्रमाणातच मी केलेली आहे. कारण कसं आहे, मी ज्यावेळा आम्ही इंडस्ट्रीत उभा करू किंवा आम्ही बराचसाच त्याच्यावरती अभ्यास केला तर बांबू जो आपल्याला लागतोय
तो आसामवरून आणावा लागतोय, जवळजवळ 3000 किलोमीटरवरून आणावा लागतोय. तिथं स्वस्त मिळतोय, पण ट्रान्सपोर्टेशन खर्च जर इथं काढायचं म्हटलं 6 रुपयानं तिथं बांबू किलो मिळतो, इथं येतोपर्यंत त्याचा 20-22 रुपये खर्च जातोय. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते, आणि ती जर कॉस्ट वाढलेली जर आपण काड्या तयार केल्या, अगरबत्तीच्या स्टिक तयार केल्या, तर तो जवळजवळ चायनामधून, व्हिएतनाममधून येणाऱ्या ज्या काडीच्या अगेन्स्ट आपण त्याच्यात टिकू शकत नाही. म्हणजे आपल्याला रॉ मटेरियल आपल्या जवळजवळ 30 किलोमीटरच्या परिघामध्ये मिळालं पाहिजे. मग हे करायचं म्हणलं तर आपल्याविषयी आपला प्लॉट पाहिजे कुठला तरी, बाबा शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी की बाबा मी आमच्या ह्याच्यात कोण जर इच्छुक असेल शेतकरी तर माझ्या इथं या बघा, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणं पण आपलं काम आहे. म्हणून हा प्लॉट मी 2 वर्षापूर्वी हा म्हणजे प्लॉट लावलेला आहे. आता ह्या प्लॉट बद्दल सांगा. जवळपास हे जर का बेड बघायला गेलं तर ह्या बेड विषयी तुम्ही कलरिंग केलेलं आहे. बरोबर. आता विषय कसा आहे की आपलं बेट आहे हे 4 वर्षानंतर 3 वर्ष जवळजवळ झालेला बांबू हा मॅच्युअर बांबू समजला जातो. त्याचं कारण असं आहे की 3 वर्षापर्यंत कोणताही बांबूचा हा जो आता खुंट आहे हा 3 वर्षापर्यंत खालून कोंब देण्याची त्याची कॅपॅसिटी असते. आता विषय असा आहे की कोणतंही मूल जन्माला येतं त्यावेळेला त्याला मातृकोंबाकडून त्याची अन्नद्रव्य मिळतात. समजा जर हा बांबू जर उंच असेल, हा अन्नद्रव्य तयार करतो, स्वतः अन्नद्रव्य तयार करतोय, म्हणजे पानातून प्रकाश संश्लेषण करून त्याला अन्नद्रव्य करतो. ह्यो ज्यावेळेला त्याचं मूल तयार होतंय, म्हणजे कोंब जो बाहेर निघतो त्याला अन्नद्रव्य द्यायचं हा कोंब काम करत असतो. हा जर आपण जर लगेच दुसऱ्या वर्षी तोडला तर खालून येणाऱ्या कोंबाला जर अन्नद्रव्य नाही मिळालं तर ते बेट व्यवस्थित राहणार नाही. हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट, जो आपण बांबू तोडतो तो मॅच्युअर म्हणजे पूर्ण म्हणजे टणक झालेला, म्हणजे मॅच्युरिटी झालेला. आपण आता ऊस 12व्या महिन्यातच तोडतो, म्हणजे साखरेचं प्रमाण त्यात वाढतं, तसा ऊस आपण कारखान्याला देतो. तसं ह्याचं पण सर्व टोटल मॅच्युअर झालेला बांबू. मग आता हे आम्ही काळे कलर हे 2021चा बांबू म्हणून दिलेले आहेत. बरोबर. आता हे 2022चा म्हणून आहे. आता 2023 मध्ये आम्ही हा लाल म्हणून देणार आहे. हा बरोबर. आता ह्यानंतर जे पुढच्या वर्षी ह्या दिवसात जे शूट येतील त्यांना आम्ही भगवा देणार आहे. म्हणजे आम्ही 3ऱ्या वर्षी तोडताना काळ्या कलरचेच शूट तोडू शकेल, जेणेकरून आमचा जो बांबूचं जे बेट आहे ते नियंत्रित राहील, व्यवस्थित राहील, जेणेकरून त्याला कोणतीही म्हणजे इजा पोचणार नाही. आणि ह्यातले काय हे जे तोडत असताना 5% नुकसान होईल, हे असं काय मी म्हणत नाही की 100% आमचे काळेच निघतील. आडवा जर एखादा समजा ह्या वर्षीचा लाल आला तर तो तोडताना एखादा तुटला तर 5%चं नुकसान होईल, पण 95% बेट हे आमचं सुरक्षित आणि व्यवस्थित राहील. आणि त्यासाठी खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन कसं? आता कसं आहे, पाणी आम्ही आमच्या इथं प्रत्येक व्हरायटीला पाणी लागतं, कमी जास्त प्रमाणात लागतं. ही आता तुलडा, डेंट्रोकॅलामस तुलडा म्हणून आहे, ही व्हरायटी आहे. हिला बऱ्यापैकी पाणी लागतं, कारण पाणी आम्ही पाट पाण्यानं देतोय. ते जवळजवळ 15 दिवसातनं एकदा पाणी देतो, ह्या म्हणजे ह्याला देतो. आणि खताचं नियोजन म्हणलं तर जनरली कसं आहे की जे वनस्पतीचं पाचट आहे, आता आमच्या इथं तुम्ही बघायचं जर झालं तर बघा हे जे पाचट कुजलेलं आहे ह्यातच सगळे अन्नद्रव्य आहेत तिची. जनरली ह्याला NPK खत देण्याची गरज नाही, पण दिलं तरी सुद्धा चालतंय. म्हणजे काय, थोडंफार कोणाला जर हौशी शेतकरी असतील आणि त्यांनी जर दिलं तर ते आणखी चांगलं जरा येईल, म्हणजे थोडंसं फार म्हणजे फरक पडेल त्याचा. पण काय द्यावंच असं काय आवश्यकता नाही, दिलं तर चालेल. पण नाही दिलं तरी सुद्धा त्याचं अन्नद्रव्य त्याचा तो करतोय. म्हणजे जवळजवळ पाल्याच्या कुजण्यामुळं ह्याच्यात जे काय तुम्हाला NPK, बायो NPK लागतोय तो त्या पिकाला मिळतोय. प्लस त्यात ह्युमस जो आहे म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतोय जमिनीचा, आणि त्याच्यामुळं त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल किंवा बाकी त्याला लागणारे न्यूट्रिएंट असतील, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये जे असतात ती पाचटाच्या कुजण्यामुळे त्यात मिळत असतात. आणि ते कुजवत असताना जे हवेतले नत्र, स्फुरद, पालाश, जमिनीतला स्फुरद, पालाश आणि हवेतला नत्र स्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया तेच कुजवत असतात. त्याच्यामुळे इथं NPK देण्याची सुद्धा आवश्यकता नाही तशी. पण कुणाला जर जास्त हौस असेल त्यानं दिली तरी चालू शकते. बरोबर. तुमचा ह्यावरती तसा बघायला गेलं तर अभ्यास आहे, BSc केमिस्ट्री तुमचं शिक्षण आहे, आणि ते करून डायरेक्ट तुम्ही ह्या व्यवसायाकडे, म्हणजे ह्यापूर्वी सुद्धा तुम्ही शेती करत होता, पण ती पारंपरिक पद्धतीने चालत आलेली शेती ती सोडून बांबू व्यवसायाकडे आता वळाला. आता मला सांगा की ऊसाचं आपल्याकडे जास्तीत जास्त क्षेत्र आहे, तर शेतकऱ्यांना आता हे तुम्ही म्हटलात की हे 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर हा माझा प्लॉट येईल, त्यानंतर तिथून उत्पन्न चालू होईल, हे परवडणारं कसं राहणार? ह्याचं आर्थिक गणित जे आहे ते गणित कसं परवडणार? विषय कसा आहे की ऊस ह्याच्यात मध्ये मी ऊसातच लागवड ही केली होती. 2 वर्ष पहिले मी ऊसाचं हे केलंय. तुम्ही जरा सऱ्या बघा, ह्या ज्या सऱ्या आहेत
ही इकडं ऊसाची सरी आहे, ही ऊसाची सरी आहे, ही ऊसाची सरी आहे. बरं. मी 2 वर्ष यातून ऊस उत्पादन घेतलेलं आहे. हां. आता 3ऱ्या वर्षी मला ऊसाचं हे जे वरून जे पाला जे हे झालेलं आहे बरं. त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण ऊसाचं होत नाही. ऑलरेडी ऊस मरून गेला. फक्त 1 ते 2 वर्ष आपल्याला 2 वर्ष वेटिंग यातून तुम्ही ऊस काढलाय. ऊस काढलेला आहे. 2 वर्ष आपण फक्त वेटिंग करावं लागणार आहे. तेवढा म्हणजे कसं आहे, एकदम जर न करण्यापेक्षा थोडे थोडे प्लॉट जर शेतकऱ्यांनी केले, म्हणजे एकदम एखाद्याची समजा 10 एकर शेती आहे, तिने एकरभर लावलं तर त्याला काय फार मोठा फरक पडत नाही. बरं. म्हणजे असं लावत लावत जर गेलं आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पुढचा जर प्लॉट लावला तर तो बऱ्यापैकी म्हणजे सायकलमध्ये येऊ शकतो म्हणजे शेतकऱ्यांचा. दुसरा विषय आहे तो म्हणजे बांबू एकदा लावला की तो साधारणतः 10 वर्ष म्हणजे ते परत एकदा काढता येत नाही असं म्हणतात, त्याचं काय? नाही, आपल्याला कसं आहे माहिती आहे का, शेती आपण व्यावसायिक तत्वानं केली तर शेती आहे. ट्रायल आणि एररवरती तुम्ही शेती कोणती करू नका. करत असताना तुम्ही तिच्याकडे बघताना कोणतंही पीक करा, पण ते सर्व अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचा विचार करून तो करा. कारण हे आम्हाला 40 वर्ष ठेवायचंच आहे. 10 वर्षानंतर काढायचं म्हणून आपण करायचं नाही. कोणतीही गोष्ट म्हणजे आता ऊस आम्ही दर 2 वर्षानं काढतोय. त्याच्यावरती येणारा मशागतीचा खर्च, त्याच्यावरती येणारा बाकी परत रिप्लांटेशन जे आपण करतोय, रोपानं करीत असेल किंवा कांडी स्वरूपानं जर ऊस लागवड करीत असेल आणि त्याचा जर खर्च काढला तर हे एका वेळा जर लावलं तर त्याच्यातलं ऊसाच्यातलं आणि बांबूच्यातलं आर्थिक गणित गुंट्या वाईज किंवा एकरी वाईज जरा समजावं. आता जनरली कसं आहे, आमच्या इथली जर टोटल क्षेत्राची सरासरी यील्ड जर काढली तर आमच्या भागाची जवळजवळ 25 टन ते 30 टन एकरी उत्पादन क्षमता आहे म्हणजे ऊसाची. बरोबर आहे. मग ते समजा जरी एखादा शेतकरी अति म्हणजे व्यवस्थित आणत असेल तो 50-60 टनापर्यंत जात असेल. कारण पावसाचा क्षेत्र आहे. पावसामुळे ऊस पावसाच्या ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये ऊस वाढत नाही आमच्या इकडे जास्त. मग नंतर ऊन पडल्यानंतर वाढतो किंवा अगोदरच्या जे वाढी असत्या त्या म्हणजे इतर जे महिन्यात आहे त्यावेळेलाच वाढतो. पावसाळ्यात जरा वाढ तिची कमी असते ऊसाची. मग जर टोटल जर विचार केला त्या ह्याचा तर ऊस हे करत असताना ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त 25 ते 30 टन, जास्तीत जास्त 50 टन. पण 50 टन काढत असताना ऊस येणारा खर्च जर तुम्ही विचार केला तर नाही म्हणलं तरी 25 ते 30 टनाचा खर्च आम्हाला त्याच्यावरती जातोयच. 25 टन तर खर्च होतोयच. कारण रोजंदारी माणसांची खतं ह्याचा जर सगळ्या ह्याचा जर विचार केला, इव्हन तुम्हाला सांगतो ऊस तोडायचा जर म्हणलं तर प्रति टनाला 100 रुपये त्या तोडकऱ्याने द्यावा लागतोय. आज जरी आम्हाला कारखाना 3200 रुपये देत असेल तर 100 रुपये तोडण्यासाठी देत असतात. आम्ही 1 वर्ष काम केलेलं त्याचा कोण बघत नाही. बरोबर आहे का? 4 दिवस तोडण्यासाठी आलाय त्याला टनाला 100 रुपये आपण देतोय. त्याचा जर नांगरटीचा किंवा खोडवं मारायचा, पाचट कुट्टीचा ह्याचा जर सगळा जर सारासार विचार केला, खताचा विचार केला तर तुम्हाला दर वर्षाला 1 टनामागं 1200 ते 1500 रुपयेच पडत असतील. जर कुणी जर हिशेब तसे लिहून ठेवले तर तो ह्याच्यापर्यंतच जाणार. आता हा झालं ऊसाचा आर्थिक म्हणजे गणित. आता बांबूच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर बांबू आपण समजा जर 2 वर्ष आपण ऊस घेतोय यात, म्हणजे आपल्याला त्याचं जे पीक त्या शेतीतून मिळणार आहे ते मिळत आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याला 2 वर्षाचं जरा थोडंसं थांबावं लागेल ह्यामध्ये उत्पादन येण्यासाठी. मग आता बांबू जर समजा जनरली आता तुम्ही हे बेड बघा, हे जे बेड आहे ह्यात जवळजवळ 2 वर्ष आणि 3रं वर्ष चालू झालेलं आहे. बरोबर. तर ह्यात नाही म्हणलं तरी 30 कोंब तुम्हाला दिसतात. बरोबर आहे. मग 30च्या वरतीच असतील. पण जर सरासरी विचार केला तर 10 कोंब तरी वर्षाला टाकते ॲव्हरेज एक बेड. आणि हे जवळजवळ अंतर जर तुम्ही बघितलं असं तर मी हे डेन्स फार्मिंग केलंय. हे आता 12 बाय 7 फुटावरती आपली ही रोपांची लागण आहे. म्हणजे 12×7 = 84 म्हणजे 90 स्क्वेअर फीट ॲव्हरेज आपण ह्या म्हणजे एका ह्याला बांबूच्या ह्याच्यासाठी क्षेत्रफळ गेलेलं आहे आपलं. बरोबर आहे. मग आता ह्यात समजा जर ह्याला वर्षाला जर आपल्याला जर 10 कोंब निघाले आणि त्याचं वजन 7 किलो निघू दे तर 70 किलो आपण बायोमास म्हणजे 70 किलो वजनाचा बांबू यातून आपल्याला दर वर्षाला अपेक्षित उत्पादन आहे. त्याच्यापेक्षा जास्त जाणार. कारण कसं आहे, आता ह्याचं डायमीटर आपल्याला 1 ते 1.5 इंचाचं आहे. हे जे बांबू आहेत हे 3 इंचापर्यंत जाडीला जातात. ज्या वेळा त्याची कसं असतंय की आता आपण लावतोय 5-5 टक्क्यानं वाढत जातात, म्हणजे मोठे मोठे होत जातात. तसं ज्या वेळा 4थ्या वर्षी जाईल त्यावेळा ते मोठं फुल शूट देणार, त्यावेळा त्याची 10 किलोपर्यंत पण वजन जाणार एका बांबूचं. आणि ह्याच्यातलं पेराचं जे काय अंतर ते बघितलं तर ते पण
हे पेराचं जे अंतर आहे का नाही 1 फूट ते 1.5 फूट. आता ते बघा हे जवळजवळ 1.5-2 फुटाच्या वर ह्याचं अंतर आहे. हे अगरबत्तीसाठी प्रॉपर अंतर आहे. म्हणजे तुम्ही लांबडी जर अगरबत्ती काढायची म्हणलं म्हणजे स्टिक तरी सुद्धा चालू शकते. हा बांबू मल्टीपर्पज वापरासाठी आहे. हा शेतीला आधारासाठी जो आता लागतोय त्याच्यासाठी पण वापरला जातो. ह्याच्यापासून बायोमास निर्मिती पण करू शकता. ह्याच्यापासून अगरबत्तीसाठी जाऊ शकतो. हा लवचिक बांबू असल्यामुळं जे वळण्याचं काम जे आहे. आता रेट काय चालू आहे सध्या बांबू? आता ॲव्हरेज आहे बघा. आता सध्या जे बांबू जातात हे नगावरती जातात. म्हणजे सध्याचा हे आहे. आता आजरा वगैरे ह्या भागातला जर मानगा जो बांबू आहे ह्याचा जर विचार केला तर 60 ते 70 रुपयाला एक काठी ते देतात. म्हणजे 20 ते 25 फुटाची काठी 60-70 रुपयाला देतात. जर आपण ह्याचा जर इंडस्ट्रियल वापर करायचा म्हणलं, सरसकट घ्यायचे म्हणलं, टनावरती जर घेतला तर आमचा मी स्वतः जर इंडस्ट्री उभा करायची म्हणलं तर 6,000 रुपये टनाला आम्ही स्वतः घेण्यासाठी तयार आहोत. म्हणजे हे आमचं पुढचं विजन आहे ते. म्हणजे आपण ते प्रक्रिया उद्योग पुढचा विषय आहे. उद्या जर कुणी शेतकऱ्याने, आता आम्ही जवळजवळ सर्वे चालू आहे, म्हणजे तसा माझ्याकडे डाटा आहे की आमच्या ह्या भागात आंबा असेल किंवा हे जो सह्याद्री पट्टा आहे तिकडे बऱ्यापैकी लागवडी व्हायला लागल्यात. जी क्षेत्रफळ ज्याचं आहे रिकामाई लोक लावायला लागल्यात. मग अशा ठिकाणहून जर आम्ही बांबू उपलब्ध झाला, आम्हाला 30 किलोमीटरच्या परिघामध्ये जर बांबू मिळाला तर त्याचं रॉ मटेरियलचं कॉस्टिंग आमचं कमी राहील. म्हणजे कमीत कमी दरात मिळेल. म्हणजे दरात त्याच मिळेल पण वाहतूक वगैरे ह्याचा जो खर्च आहे तो आमचा त्याच्यावरचा कमी होईल. आम्ही उत्पादन त्यामध्ये रेट जरी उद्या स्पर्धेला उतरायचं म्हटलं तर ते कमी दरामध्ये आपण तो माल सुद्धा विक्रीसाठी नेऊ शकेल. म्हणजे ह्याचा आपल्याला तयार जे फायनल गुड्स जे तयार होणार आहे त्याचा आपण कमी दरात जरी उद्या स्पर्धेला उतरायचं म्हटलं तर ह्याच्यामुळं मिळू शकेल. म्हणजे व्यवस्थित हे होऊ शकेल ह्या ह्याच्यातून. तर माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न, जर का बघायला गेलं तर ह्या बांबूचं आर्थिक उत्पादन ते आहे, शेतकऱ्याला फायदा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्याचा निसर्गाला काय फायदा आहे आता हा प्रश्न. आणि सरकारनं जर का जवळपास बघायला गेलं तर पहिल्यांदा ह्यो बांबूवरती तोड म्हणजे अनधिकृत होती, करता येत नव्हती. आता जर का बघायला गेलं तर बांबूला गवत म्हणून हे केलं, डिक्लेअर केलेलं आहे. तर तिचं नियोजन आणि ह्याला निसर्गाला होणारा फायदा काय? आता कसं आहे माहिती आहे का, ह्याच्या अगोदर बांबू हा वन ह्याच्या अंडर खाली येत होता. 16-17ला मोदी गव्हर्नमेंटने ह्याला वन कायद्यातून गवत वर्गीय म्हणजे त्यातून बाहेर काढलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती तोडणीला, वाहतुकीला कुठलेही पास वगैरे ह्याच्या अगोदर लागत होते. आता त्याची काही गरज नाही. तुम्हाला पीक म्हणून हे करू शकतो आपण आणि हे आपल्या नियोजनानुसार तोडू शकतो. कुठल्याही गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये त्याला अडकून ठेवला पहिला होता तो आता बाहेर काढलेला आहे. त्याच्यामुळं हा तोडण्यासाठी तो प्रॉब्लेम झाला. आता दुसरी गोष्ट, बांबू हे जे वनस्पती आहे, आता तुम्ही इथं जर उभा आपल्या इथं ह्या प्लॉटमध्ये आहे, इथं जर आलात तर तुम्ही एसीचा लुक येतो. ह्याचं कारण काय आहे की हे जे बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा इथलं टेम्परेचर 5 डिग्रीनं कमी आहे, थंड आहे. ह्याचं कारण काय आहे की हा जास्तीत जास्त ऑक्सिजन बाहेर एक्झॉस्ट करतो. आता ह्याच्यात आता जे आपण जे सगळे ऍप्लिकेशन करतोय, गाड्या चालवा, बाकी कुठली ज्या गोष्टी आहेत, ह्या इंधन जे जळतंय त्याच्यापासून CO2 बाहेर पडतोय. हा CO2 ऍब्सॉर्ब करायचं काम करतोय, अलग ध्यानात. आणि ऑक्सिजन सर्वात जास्त बाहेर, जर वनस्पतींचा विचार केला तर सर्वात जास्त ऑक्सिजन बाहेर टाकणारी वनस्पती म्हणला तर बांबू. म्हणजे इतरांच्या तुलनेत, म्हणजे आंबा पण बाहेर टाकत असेल, पिंपळ टाकत असेल, वड टाकत असेल, ह्याचा सर्वात जास्त म्हणजे हा ऑक्सिजन सर्वात जास्त टाकतो. त्याच्यामुळं जे हवेतला कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं कमी करण्याचं काम ह्याच्यापासून होणार आहे. हवेतलं टेम्परेचर डाऊन करायचं काम होणार आहे. भविष्यात आता जे ग्लोबल वॉर्मिंगमुळं जे आता निसर्ग, आता आपण थंडीत उष्णता जाणवते आपल्याला, किंवा पावसाळ्यात अति पाऊस पण पडतोय, हे जे असंतुलन झालंय ह्याला बऱ्यापैकी थांबवण्याचं काम हा बांबू भविष्यात करणार. म्हणजे लोक म्हणतात की आता शेतीमध्ये आता चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागल्या, फळ शेती असेल, फुल शेती असेल किंवा ऊसाची शेती असेल, एवढी चांगली डेव्हलप व्हायला लागली. हे आता त्यातनं ते साईडला करून बांबूच्या शेतीकडे यायचं म्हणजे लोक काय हसले असतील? नाही, मला तर ही वेड्यात काढतात. म्हणजे कसं आहे, मला म्हणतात काय माहिती आहे का, विषय काय आहे की बांबू जो आहे, पहिला आपल्या इथं बांबूची लागवड जी होत होती ती कुठं खाचत असेल शेत अशा ठिकाणी होत होती, वड्याच्या काठाला होत होती. पण काय झालंय की त्याचं मार्केटिंग प्रॉपर न झाल्यामुळं किंवा जे कोण विकत घेत होते लोक,
त्यांनी त्याचं योग्य मूल्य त्यांना दिलं नसल्यामुळं किंवा ते त्यांचे मिळणारे पैसे वेळेत न मिळाल्यामुळं त्याच्याकडं शेतकऱ्यांचा तिरस्कारानं बघण्याचा दृष्टिकोन जो बदललेला आहे. आणि ज्या वेळा JCB वगैरे आलेत त्यावेळेला सरळ शेतकऱ्यांनी काय केले, ते बांबूचे बेट काढले आणि माळाला नेऊन टाकले. कारण काय आहे की आता एक बेट जर लावलं तर नाही म्हटलं तर एक 25-30 फुटातला जो परिघाचा एरिया आहे तो सगळा मग त्यात पीक येत नाही, म्हणून लोकांनी काढून टाकली. कारण काय, जर पैसे मिळत असतील तर अवश्य कोणीही करणार. बरोबर. इकॉनॉमी म्हणजे तुमची शेतीची इकॉनॉमी काय सांगते, आमच्या मातीला सुद्धा जर पैसे येत असतील तर माती सुद्धा आम्ही पिशवीत भरून देऊ शकेल. बरोबर. असा विषय आहे. तसं तुम्हाला ह्याच्यापासून जर पैसे मिळाले, आर्थिक जर प्रगती जर होत असेल त्यातून, का नाही शेतकरी ॲक्सेप्ट करणार बांबूला? तुमचा ह्याच्यातला अभ्यास आहे बरोबर. काय शेतकऱ्यांना सल्ला काय द्या? शेतकऱ्यांना सल्ला म्हणजे कसा आहे की प्रत्येकाचा शेतकऱ्यांचा कसा आहे माहिती आहे का, मी काय करतोय म्हणून दुसऱ्यानं केलं पाहिजे करावं हे काय मी कुणाला फोर्स करत नाही. पहिला महत्त्वाचा. आता कसं आहे, प्रत्येकाने ह्याच्यावरती आपल्या टोटल आता कसं आहे की माझी शेतीसाठी काम करत असताना कुठल्या पिकावरती किती एनर्जी मी लावतोय आणि त्यातून किती मी आउटपुट काढतोय ह्याचा अभ्यास करून प्रत्येकानं पीक पद्धती अवलंबावी. म्हणजे माझं काय मत, ऊसाबद्दल काय विरोध असं नाही. आता ऊसाकडे आपण काय म्हणतोय की हमी भावाचं पीक आहे. म्हणजे बाबा कारखाना आमचा 3000, 3200, ह्याच्या अगोदर बाबा किती 2800 नेत होता, पुढे पुढे ते वाढत जाईल. म्हणजे हमी भाव आम्ही आज बघतोय. शेतकऱ्याला काय पाहिजे, रिस्क फॅक्टर नको आहेत. आता भाजीपाला पिकात कसं आहे, कधी दर खाली पण येतात, कधी वर पण जातात. कधी तो शेतकरी आला तर चांगल्या पद्धतीनं त्याला उत्पादन पण चांगलं मिळतंय, म्हणजे पैसे पण चांगले. पण आता भाजीपाल्याच्या पिकात एखादाच कोणतरी चांगलं म्हणजे उत्पादन मिळालं म्हणून आपण त्याची यशोगाथा मांडत असतोय. पण सगळ्यांची सरासरी यशोगाथा भाजी पिकामध्ये वगैरे येत नाही. कारण काय आहे की ज्या वेळा मार्केटमध्ये दर आहे त्यावेळा त्याचं आपल्याकडं माल जर नसतो आणि ज्यावेळा आमचा माल येतो त्यावेळा मार्केटमध्ये दर पडलेले असतात, त्याच्यामुळे ते उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. म्हणून शेतकरी जास्तीत जास्त ऊसाकडे वळण्याचं कारण की हमी भाव, बाबा फिक्स मला एवढे मिळणारच आहे. मग जर समजा त्याच्या हमी भावानं जर उद्या जर बांबूमध्ये जर हमी भावानं जर पैसे मिळत असतील तर करायला काय हरकत आहे. बरोबर. हेच फक्त सांगायचं आहे शेतकऱ्यांना. तर जर का बघायला गेलं तर दादासो पाटील यांचा बांबूचा हा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये घेतलेले हे उत्पादन आणि त्यांचा असलेला ह्या पूर्ण ह्याच्याविषयीचा अभ्यास आता तुम्हाला ह्या व्हिडिओमधून लक्षात आला असेल. तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही दुग्ध व्यवसाय असेल, पशुपालन असेल, त्यासोबत शेती असेल, असे वेगवेगळे विषय घेऊन आपल्यापर्यंत येत असतो, मांडत असतो. आणि त्यातून शेतकऱ्याला, व्यावसायिकाला किंवा नवीन जे काही उद्योजक आहेत त्यांना कशा पद्धतीनं फायदा होईल आणि ह्यामधून काय काही शिकता येईल किंवा काय गोष्टी बघता येतील आणि त्याचं अनुकरण कसं करता येईल हे आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन रोहित पास्तेसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.